हाय हॅलो शुभ सकाळ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम आज सर्वांना दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज ना आई छान अशी पार्थिव शिवलिंगाची पूजा मांडणार आहे आणि बाहेरची घरातली सगळी देवपूजा झाली आणि शिव पण क्लासला गेला आहे, अंशू पण स्कूलला गेली. आता शिव येईलच, तोपर्यंत मी त्याच्या टिफिनचं काहीतरी करून घेते आणि आई आता इकडे छान असं पार्थिव शिवलिंग बनवणार आहे. तर आम्ही आज छान अशी पूजा करणार आहे. तर चला तुम्हीही बघा, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. ज्या ताईंनी व्हिडिओ बघताय पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर चला, आईंनी इकडे छान अशी तयारी केली आहे. आज आम्ही हॉलमध्येच पूजा मांडणार आहे. बेलाच्या झाडाची माती आणली का? आपला बेल लावेले ना मोठ्या झाडाचा, तिथूनच आणली. इकडे सगळी तयारी वगैरे करून घेतली आहे. मातीमध्ये दही, दूध, अत्तर, आईने इकडे छान अशी पिंड बनवण्यासाठी घेतलेली होती आणि इकडे सगळं सामानही काढून घेतलेलं होतं. जे काही आपल्याला पूजेला सामान लागतं ना, सगळं पंचामृत वगैरे. इकडे ना 108 बेलाची पाने, फुले सगळंच असं काढून घेतलेलं होतं. सगळं मोजून वगैरे घेतलेलं होतं, पाने वगैरे. आणि त्यानंतर इकडं दुर्वा, आघाडा ते पण आणलेलं होतं. त्यानंतर बेलातल्या झाडाची जी काही थोडीशी माती वगैरे होती ती पण काढून घेतलेली होती. आणि इकडे पिंड बनवायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि टी व्हीवर मंत्र पण लावून दिलेले होते. तर इकडे आता पिंड वगैरे पूर्ण बनवून झाली. पिंड बनवतानाचा मी पूर्ण व्हिडिओ काही घेतलेला नाही. तर म्हटलं आज पार्थिव म्हणजे दुसरा सोमवार होता ना, तर पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं होतं, म्हणून मग सकाळी सकाळी पार्थिव शिवलिंग बनवलं. आणि मग इकडे आई आता पूजा करत होत्या. पहिले पंचामृत, दही, दूध, मग सगळ्यांनी आंघोळ वगैरे घालून घेत होत्या. कच्चं दूध पण दिलेलं होतं संध्याताईंने. म्हणजे त्यांनी ना, त्यांच्याकडं गाई आहे ना, तर त्या आम्हाला पाठवत असतात सोमवारी काही पूजा वगैरे असली का. आणि इकडे आता आईंनी अभिषेक वगैरे करून घेतलेला होता. आणि पिंडीला आहे ना पारिजातकाच्या फुलांनी खूप असं छान वाटत होतं. सगळीकडून अशी पारिजातकाची फुलं ठेवलेली होती ना, तर खूप असं म्हणजे नाही का, एकदम पिंड भरून गेल्यासारखी वाटत होती अगदी.
आईंनी पूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर मीही पूजा करून घेतली. आई पूजा करेपर्यंत मी माझी बाकीचे कामं आटपून घेतली आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली. तर घरातील बाकीच्या पण सगळ्यांना पूजा करायची होती. शिवलाही स्कूलला जायचं होतं ना, शिव मग क्लासवरून आल्यानंतर त्याच्याही हाताने पूजा वगैरे करून घेतली. तोही स्कूलचा आवरून रेडीच होता. मग माझी पूजा झाली आणि मग लगेचच त्यालाही पूजेला बसवलं. तोपर्यंत दादाही आलेले होते, दादांनाही पूजा करायची होती. तर सगळे मंदिरात जात असतात दर सोमवारी, पण मग घरात पार्थिव शिवलिंगाची पूजा मांडलेली होती ना, तर मग सगळ्यांनी घरातच पूजा केली. मी केल्यानंतर मग आजी शिवला सांगत होती. तर तसा शिव करत होता, कसं टाकायचं पाणी, पहिले काय टाकायचं, दूध दही, तर सगळं आईंनी त्याला सांगितलं आणि त्यांनी ही पूजा करून घेतली छान अशी. तर अंशू ही छान अशी पूजा करते, पण अंशू अजून काही स्कूलवरून आलेली नव्हती. आता शिव गेला की अंशू येईल घरी, कारण की ज्यावेळेस शिवला स्कूलला सोडायला जाते ना, त्यावेळेस येताना अंशूला घेऊन येतात. तर मग आता इकडे आहे ना, शिव सगळं वाहून घेत होता, जे काही आई त्याला देत होत्या ना, त्यांनी सगळं असं छान असं वाहिलं आणि त्यानंतर मग छान अशी त्याचीही पूजा झाली. त्यानंतर दादांनीही छान अशी पूजा करून घेतली. आणि आता इथून पुढचा व्हिडिओ येतोय तुम्हाला आदल्या दिवशीचा. तर आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलेलो होतो, बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या आहे. सिन्नरपासून जवळच आहे, 3-1 किलोमीटर, म्हणजे माझ्या माहेरच्या अगदी जवळ. तर तिथे ह्या मेंढ्या वगैरे आलेल्या होत्या. तर 2-3 दिवसापासून आलेल्या होत्या, पण मग मला काही माहीत नव्हतं. मग म्हटलं चला आज माहीत झालं आहे तर आज दर्शनाला जाऊन येऊ, कारण की त्यांचा शेवटचा दिवस तिथे मुक्कामाचा होता. नंतर त्या पुढच्या गावात जाणार होत्या. मग आम्ही दर्शनासाठी निघालो होतो. तर म्हणजे 8:30-9लाच निघालेलो होतो, जेवण वगैरे करून, आणि पोळ्या पण घेतलेल्या होत्या मी करून. 14-15 पोळ्या घेतलेल्या होत्या. तर मला असं वाटायचं की पोळ्या मेंढ्यांनाच देता का काय, पण तिथं गेल्यावर थोडं मला वेगळंच समजलं. तर इकडे करमभाऊन ते पण आलेले होते, करमभाऊ त्याचे फ्रेंड तेही आलेले होते दर्शनासाठी. पण चिखल एवढं होतं ना की गाड्या डायरेक्ट स्लिप होत होत्या. आणि इकडे छान अशी बाळूमामांच्या दर्शनासाठी त्यांनी अशी लाईन वगैरे केलेली होती, पण गर्दी काही नव्हती एवढी, कारण की लोकांचे दर्शन करून लोक मेंढ्या वगैरे बघण्यासाठी गेलेले होते. तर इथे छान अशी मूर्त वगैरे होती आणि खूप छान असं वाटत होतं इथं आल्यानंतर. तर आम्ही सगळ्यांनी इकडे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्हालाही मेंढ्या वगैरे बघायला जायचं होतं. तर इथे आल्यानंतर समजलं की ज्या काही पोळ्या वगैरे आणतात तर इथं अन्नदान सुरू असतं, तर त्या अन्नदानासाठी द्यायच्या असतात. तर मी म्हटलं की बरं झालं मी पोळ्या करून आणल्या, कारण की श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात नेहमी अन्नदान करावं. त्यामुळे म्हणजे तिथं गेल्यावर अगदी छान वाटलं. नंबर टाकेल का त्यांच्यावर? इकडे पुढे जा. हा ना आई इकडे संपव राहते ना.
काय आपलं आई काय काय पूजित सांगा आई. माझे नातू पण तू सगळे सुखाचे राहू दे, सुख समृद्धी दे. तिचे डोळे इतके असे चमकताय मोबाईल मध्ये. थांबा. नाही ना आपल्याला असंच उतरायचंय दीदी खाली. सिंग नाही ते. चलो चल चल चल. डेंजर नाही चांगली काय गो. चला. आई हळू इथून सटकाळ आहे हा आई. हा लावा आई. थांबा ना इथं या ना. हात लावा. बघा कसं तोंड करून बसले. या का बरं अशा उभ्या यांना एवढ्या चिखलात कशा काय बसत असेल. आपण बसत ते त्यांचं दैविक आहे त्यांच्यावर. दैवी शक्ती. आणि शू शू थांबा. पप्पा आले. काही नाही माझ्याकडे. माझ्या काही नाही. दीदीकडे काहीच नाही. हळू हळू. थांबा हो तिथं. बाहेर अक्षर उभी करणार. चल आणखी इकडे. ती माझ्या काबर माग लागली. इकडे इकडे. ती आमच्या माग लागली. असं म्हणतात की मेहंदीच्या कानात आपण काही इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते असं म्हणतात. पण मग अजून तर मला काही माहिती नाही, म्हणजे मी कधी सांगितलेलं पण नाही आहे. आणि आई सांगत होत्या तर आम्ही असं सहज सांगितलं आणि त्यानंतर मग घरी निघालो. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि तुमचं सगळ्यांचाही व्हिडिओमार्फत छान असं बाळूमामांच्या मेंढ्यांचं दर्शन झालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.